नमस्कार, मी विजय चव्हाण. तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा. दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीची रंगत आता वाढत आहे. अनेक उमेदवार इच्छुक होते आणि अनेक उमेदवारांना ज्या ज्या कार्यकर्त्यांची त्यांचा संलग्न विषय होता, ज्या नेत्यांशी ते प्रामाणिक होते, त्या सर्वांना असं वाटत होतं की आपल्याला आपल्या प्रामाणिक नेत्याच्या समूहामध्ये तिकीट मिळावं. आणि काही असे काय प्रसंग घडलेले आहेत की अखेरच्या टप्प्यामध्ये त्यांचं तिकीट डावललेलं आहे. नागरी हित संरक्षण मंडळ त्यांच्या माध्यमातील एक त्यांच्या जवळकीचा असणारा आणि त्या नागरी हित संरक्षण मंडळाच्या साठी आपले प्रामाणिकपणाने काम करण्याची इच्छा व्यक्त करणारे एक कॅन्डिडेट म्हणजे एक उमेदवार सध्या आपल्याबरोबर आहेत, अकबर बाशू सय्यद. त्यांनी अनेक वर्ष नागरी हित संरक्षण मंडळाचे सर्व प्रेमसुखजी कटारिया यांच्याबरोबर कामकाज केलं. या निवडणुकीमध्ये मोठ्या आशांनी आणि अपेक्षेनं आपल्याला उमेदवारी मिळेल म्हणून त्यांनी फार प्रामाणिकपणाने या घटनाक्रमामध्ये लक्ष ठेवलं आणि शेवटच्या क्षणामध्ये त्यांना असं कळालं आपल्याला तिकीट मिळत नाही. इतक्या दिवसाचा आपला प्रामाणिकपणा अचानक स्वरूपाने आता अपमानित केला गेल्याने आहे हे त्यांच्या मनाला सल वाटली. थोडासा अपमान झाल्यासारखं वाटलं. पण ते आता शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षातील उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहेत. म्हणून आपण आता त्यांच्या सभेत आहोत. नमस्कार अकबर भाई, तुमचं आवाज लोकशाहीमध्ये स्वागत आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तुम्ही अनेक वर्ष नागरी हित संरक्षण मंडळाचे सर्व प्रेमसुखजी कटारिया यांच्या बरोबर ती सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम करत होता. अचानक तुम्हाला तिकीट देण्यात आलं नाही आणि तुम्हाला ही निवडणूक राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं लढवावी लागलेली आहे. नक्की झालंय काय? कशामुळे तुम्हाला त्यांनी नाकारलं आणि तुम्हाला याबद्दल काय सांगायचं? आता कसं आहे, मी 8 ते 10 वर्षापासून त्याच्या समोर जगणं असल्यानंतर मला एक अपेक्षा होती की ती आणि माझा ग्राउंड लेवल पासून काम चालू होतं. म्हणजे 8-10 वर्षापासून माझी तयारी होती. सामाजिक कार्य, कुठले रक्तदान शिबिरे वगैरे, काही बड्डे वगैरे पोरांचे, या माध्यमातून मी सारखं त्यांच्यासोबत चर्चेत असायचो आणि कुठल्याही गोष्टीला मी त्यांच्यासोबत असायचो. असल्यानंतर आमचे संबंध चांगले होते. बसणं उठणं तो रोज 8 वर्ष आम्ही जाणं येणं आणि झाल्यानंतर शेवटी चर्चेच्या माध्यमातून तिकिटाचा विषय आला. तोपर्यंत शेवटपर्यंत त्यांनी काय मला सांगितलं नाही आणि म्हणले की आपला म्हणजे काय विचारलं तरी आपले मन पाळायचे, काय बोलत नव्हते. ते शेवटी अचानक मग मला असं कळलं की माझं तिकीट कापलं गेलंय, मला भेटत नाही. त्याच्यामुळे मी अचानक 2-2:15 आणि मला तर या प्रक्रियेतनं इलेक्शन लढायचंच होतं कुठल्याही गोष्टी की मी आज 10 वर्षापासून तयारी केलेली आणि त्याच्यामुळे मग मी शेवट राष्ट्रवादी पवार साहेबांच्या पक्षातून उमेदवारी घेतली आणि तुतारीवर थांबली. अकबर भाईंना नगरपालिकेमध्ये जाऊन लोकांची सेवा करायची इच्छा होती. गेले 10 वर्ष या गोष्टीसाठी ते तयारीला लागले होते. या तयारीतून ते नागरिकांशी सुसंवाद साधत, सामाजिक कामामध्ये अग्रभागी असत. जन्मदिवस असेल, रक्तदान शिबिर असेल, अशा छोट्या मोठ्या कार्यांमध्ये अग्रभागी असत. आणि या सर्वांचा मागचा एकच मतितार्थ होता की आगामी काळातल्या निवडणुकीमध्ये मी या नगरपालिकेमध्ये सदस्य होऊन जाईल आणि या लोकांची अजून सेवा करेल आणि ह्या सेवेचा लाभ मिळावा, त्या पाठीमागे कुठली तरी एक संघटना, कुठला तरी राजकीय आशीर्वाद असावा म्हणून त्यांनी गेले 10 वर्ष प्रेमसुख कटारिया यांच्या बरोबर सलगीचे आणि स्नेहाचे संबंध ठेवले. यातून त्यांना असं वाटलं होतं की आपल्याला तिकीट मिळेल आणि आपला पुढचा प्रवास, आपल्या इच्छा आकांक्षा या कार्मिणीत होती. घडलं वेगळंच. अखेरच्या टप्प्यामध्ये त्यांचं तिकीट कापलं गेलं आणि मग त्यांची सुरू झाली ही पुढची धगधग आणि राजकारणातील खुसपट हीच म्हणावी लागेल. आणि आता त्यांनी ही दबू नये, त्याच्यावरती अडचण येऊ नये म्हणून त्यांनी आपला प्रवास क्षणात बदलला आणि राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये सामील झाले. आज त्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ते उमेदवार आहेत आणि त्यातून ते निवडणूक लढवतात. मी अकबर भाईंना असं विचारेन, अकबर भाई, तुमच्या प्रामाणिकपणाची ही तुम्हाला बक्षिसी म्हणावी की तुम्हाला जाणून बुजून टाळलेलं आहे? तुम्हाला काय म्हणायचंय?
आता मला तर काय याची कल्पना सुचत नाही की मी काय बोलावं. कारण का मला स्वतःला गॅरंटी अशी होती की मलाच त्यांच्यातर्फे उमेदवारी भेटेल. पण अचानक रद्द झाल्यामुळं की मला जास्त सुचत नाही की काय कशामुळे झाले, काय झाले आणि कशासाठी यांनी माझा असा घात केला. पण निवडणुकीमध्ये तुम्हाला तिकीट ज्यावेळेस त्यांनी दिलं नाही, तुम्हाला डावललं आणि तुम्हाला तिकीट का दिलं नाही या संदर्भात तरी तुमच्याशी त्यांनी चर्चा केली का? माझ्याशी एक तसं बरोबर त्यांनी चर्चा केली नाही की बाबा ह्यामुळे तुला तिकीट देता येणार नाहीये आणि काय कारण त्यांनी मला शोधलंच नाही की बाबा असं आहे म्हणून. या शहराच्या राजकारणामध्ये राजकारण म्हटलं की धक्कातंत्र असतं. या धक्कातंत्राचे तुम्ही शिकार झालेला आहात असं म्हणल्यास चुकीचं ठरणार नाही. असं शिकार म्हणजे लय मोठा शिकार झालोय. कारण मला तिकीट उमेदवारी नाही देण्यापेक्षा न्याय दिल्याची चर्चा अख्ख्या शहरात गाजत आहे. लोक संभ्रमात आहे की हा असल्या माणसाला का तिकीट दिलं नाही. पण लोकांमध्ये ही चर्चा उद्रेक स्वरूपाची व्हावी, ती वारंवार चर्चेली जावी, असं तुमचं आणि तुमचं तिकीट कापण्यामागचं या नागरी हित संरक्षण मंडळाचं नातं तरी काय होतं, एकदा उघड तरी सांगा. आता मला स्वतःलाच कल्पना नाही की त्यांनी कशासाठी केलं. आता हा प्रश्न त्यांनाच विचारायला लागेल. पण मला असं वाटतं, तुम्ही म्हणता की तुम्हाला जी तिकीट दिली नाही त्या तिकिटामार्गे लोकांमध्ये मोठी चर्चा आहे. याचा अर्थ अजून स्पष्ट होत नाही, लोकांना तो कळायला पाहिजे. 100% कळायला पाहिजे. तर तुम्ही मन मोकळेपणाने सांगा की या शहराच्या विकासामध्ये तुम्हाला जेवढं काम करण्याची उत्सुकता आहे तीच आता दबलेली आहे. या शरद पवार गटा माध्यमातून तुम्हाला तो चान्स मिळाला ही गोष्ट वेगळी आहे. पण गेले अनेक वर्ष तुम्ही ज्या लोकांशी प्रामाणिक आहात, ज्या पार्टी बरोबर काम करतात, त्या पार्टीच्या संदर्भात तुम्हाला आता सांगायचे काय आणि मतदारांना आव्हान काय करणार आहात? मला असं सांगायचे की आमदार राहुल दादा कुल यांच्या मार्फत मी लोकांचे आणि माझ्या मुलाने लोकांचे ग्राउंड लेवलवर भरपूर कामं केली. दवाखाने जे म्हणा आणि आरोग्य दूत म्हणून जे आमदार आहेत त्यांनी बी लोकांचे गोरगरिबांचे चांगले कामं केले आणि त्याच्या माध्यमातून गोरगरिबांचे सगळे म्हणजे किट वाटप सहित सगळं हात चांगलं म्हणजे एकदम चांगलं काम केलं. आणि आज बी समजा की ते राहुल कुलांचा ह्यात काही विषय नव्हता. राहुल कुल साहेबांनी तर काय म्हणजे कुठली हे नाही. आज बी त्यांच्यावर आमची आस्था आहेच, ते आज बी आमचे देवत आहेत. फक्त ह्या राजकारणात काय झालं आणि ह्या कौटुंबिक प्रेमा खातीर माझा 100% बळी गेला. निवडणुकीमध्ये धक्कातंत्र असतं सगवत भाई. निवडणुकीत तिकीट मागणारे असंख्य असतात आणि तिकीट मिळणाऱ्यांची संख्या कमी असते. यामध्ये कदाचित तुमचं तिकीट ते डावललं असेल, हा राजकीय स्टंट असो अथवा अनेक कार्यकर्त्यामधून तुमच्याही पेक्षा पुढे कोणतरी त्यांच्या मनात भरलेला दुसरा कार्यकर्ता असो. आपण या घटनेकडे जाऊ नये की कारण राजकारणाची एक स्टेप असते. तुम्ही आता सांगितलं की आमदार राहुल दादा कुल यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सामाजिक कामामध्ये तुम्ही भाग घेतलेला आहे. पण आता चर्चा तालुक्यात अशी आहे की राहुल दादा कुल हे भारतीय जनता पार्टीचे आमदार असताना सुद्धा दौंडच्या शहरामध्ये नगरपालिकेमध्ये स्वतःचा पॅनल उभं करू शकले नाहीत. मग या घटनेला इथूनला कुणाचा तरी प्रबळ विरोध झाला का आणि हा विरोध तुम्हाला माहिती आहे का? याची तर मला कल्पना नाही, पण 100% काहीतरी विरोध झालेला आहे. ही गुपचूप लोकात चर्चा आहे. भारतीय जनता पार्टी राज्यात आणि देशात सरकार स्थापन करते, लोकांना ताकद देते, अनेक कार्यकर्त्यांना त्यांच्या आमदारांविषयी दिलासा आणि आपुलकी आहे. त्यातले तुम्ही एक सहकारी आहात. तुम्ही सुद्धा आता सांगितलं गुपचूप चर्चा आहे. गुपचूप चर्चा ही ज्यावेळेस होते त्यावेळेस या चर्चेच्या मागून काहीतरी कट कारस्थानं शिरू शकतात अशी लोकांचा सुद्धा प्रयास आहे. आमदार साहेब, तुमच्यासाठी हा सच्चा कार्यकर्ता आहे असं आताही त्यांच्या शब्दातून येते. तर अशा सच्च्या कार्यकर्त्यांनी अचानक ऐन वेळेला शरद पवार गटात उडी घेतली आणि उमेदवारी पत्करलेली आहे. आता यापुढे या कार्यकर्त्याची दुधवा परिस्थिती असेल. राजकारणातल्या तिकिटावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिकीट लढवणारे अकबर भाई आगामी काळात आमदारांचे कार्यकर्ते राहतील का हा प्रश्न सुद्धा आता तितकाच महत्वाचा आहे. भारतीय जनता पार्टीवरती आणि आमदारांवरती प्रेम करणारे कार्यकर्ते असे जर दुखावले गेले तर या भारतीय जनता पार्टीच्या आगामी काळातील राजकारणाला खंदे समर्थक राहणार नाहीत.
असंही म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. अकबर भाई, शेवटी तुम्हाला काय सांगायचे, मतदारांपुढे तुमचं आव्हान काय असेल? आता मतदारापुढे मी 10 वर्ष झालोय. ग्राउंड लेवलवर त्यांचे सर्व प्रकरण कुठलाही असू दे, भांडणं असू दे, तांडणं असू दे, जे ग्राउंड लेवलवर असतात आणि प्रभागात जे आपल्याला नगरसेवक म्हणून काम करायचं असतं, गटारीचे समजा, शौचालयाचे, लाईट, वीज, पाणी, हे जे प्रश्न असतात, हे नगरसेवकाचं काम एवढंच असतं. आणि हे आता मला पद नसताना लोक आमच्या इथं माझ्या घरी येऊन मला नगरसेवक नसताना मला हा माप देतात, झुकता माप देतात. आणि कुठल्याही दवाखान्याचा बिल वगैरे असू दे, काय कुठली बी कमतरता असू दे, मी त्यांचं बिल वगैरे आणि काही बी. आणि अकबर भाईंना आपण इथं थांबूया. त्यांनी असं सांगितलं, वीज, पाणी आणि स्वच्छता या भागातील प्रत्येक मतदाराचा प्रमुख प्रश्न आहे. अकबर भाई, मला सांगा, इतक्या वर्षानुवर्ष या राजकारणामध्ये, या नगरपालिकेत सत्ता भोगणारे, त्यांच्याकडून या कामाची उणिवा का झालेली आहे, ती पूर्णत्वाला का नाही? आजही दौंड शहरातली चर्चा अशी आहे, रात्री अपरात्री पाणी येतं. पावसाळा संपून 1 महिना गेलेला आहे, ते बी एकाच टाइमला येतं, 2 दिवसानंतर एकदा पाणी येतं. तर या एवढ्या मोठ्या शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची तहानच नागरिकांची व्यवस्थित भागू शकत नाही. अशा या राजकारणामध्ये आगामी काळामध्ये तुम्ही मतदारांना काय सांगणार आहात? मी त्यांना एवढंच आश्वासन देऊ शकतो की मी समजा निवडून आलो, नगरसेवक पद मला भेटलं, तर मी रोज पाणी सुटण्याची व्यवस्था करेन आणि बाकीची स्वच्छता आणि जे आज आमच्या इथं मोठी गटार आहे रेल्वेची, वर्षानुवर्ष त्याच्यात कुठलं काम झालेलं नाही. आणि परत जे शौचालय वगैरे अर्ध बांधकाम अवस्थेत आहे, एक गार्डन बांधलेलं आहे एका नगरसेवकाने, त्याच्या विरोधात म्हणजे त्यांनी ते स्वतः बांधून घेतलेलं आहे. आणि त्याच्या जाऊन आता तुम्ही बघू शकता त्याची दुर्दशा काय झालेली आहे. आणि त्या बाकीचे सगळं म्हणजे जे सामाजिक असणारी गोष्टी मी करू शकतो. अकबर भाईंनी आता सांगितलेलं आहे, इथं सामाजिक ज्या सुविधा आहेत त्यांची उणीवता आहेच. मग नगरपालिकेमध्ये गेले 10 वर्ष हे त्या लोकांचा प्रश्न घेऊन जातात आणि तो प्रश्न अद्याप सुटलेला नाही. तो सोडवण्यासाठी एरवी एखादं पत्र, पेपर आणि तक्रार घेऊन जाणारे अकबर भाई अशी योजितात, मी तुला नगरसेवक झाल्याशिवाय हक्कानं सभागृहामध्ये मला यांचे प्रश्न सोडवता येणार नाहीत आणि त्यासाठी त्यांची धडपड होती. गेले 10 वर्ष त्यांनी याच्यासाठी काम केलं. अखेरच्या क्षणामध्ये त्यांना डावलण्यात आलं. पण या नगरपालिकेतल्या सर्वस्वी कामाच्या ओढ्यानं जनतेच्या सेवेसाठी ते परत एकदा न खचता उभे राहिले आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आहेत. आपण त्यांना खऱ्या अर्थानं त्यांच्या या राजकीय प्रवासाला शुभेच्छा देऊ शकतो. पण आम्ही या निमित्तानं आवाहन करतो, या दौंड शहरामध्ये जेही कोणी उमेदवार उभे राहिले असतील, ज्या कोणी उमेदवाराला आपली यशोगाथा आवाज लोकशाहीच्या माध्यमातून मतदारांना आव्हानात्मकरित्या सांगायचे असेल, ते आमच्याशी संवाद करू शकतात. आमचा नंबर आम्ही सांगतो, 97 65 56 69 16 या नंबरवर संपर्क करा. जे कोणी असतील, जे उमेदवार आपलं मन मोकळं करणार असतील, त्यांच्यासाठी लोकांचा आवाज म्हणून आवाज लोकशाही हे अग्रभागी असेल. धन्यवाद अकबर साहेब, तुम्ही आमच्याशी बोललात. आवाज लोकशाही तुमचे खूप खूप आभारी आहे.